तर आजचा विषय जरा वेगळा आहे। मी शेतीविषयी आणि डाळिंबाच्या बागेविषयी तुम्हाला सर्वांना माहिती सांगणार आहे। तर आमच्या ताई आहेत आणि त्या शिक्षिका पण आहेत बालवाडीवरती शेटपळमध्ये, आणि शेती पण करतात, डाळिंबाची बाग पण आहे त्यांची, आणि त्यांना भरपूर माहिती आहे डाळिंबाच्या बागेविषयी। त्यांनी बाग लावलेली आहे आणि त्यांच्या भावानी पण लावलेली आहे। तसं तर बघायला गेलं तर आमच्या इकडे भरपूर बाग आहेत आटपाडी तालुक्यामध्ये, आणि आमच्या शेटपळमध्ये पण भरपूर डाळिंबाच्या बागा आहेत। तर त्या आज थोडी माहिती सांगतील, तर ऐकूया आपण कशा प्रकारे सांगतात माहिती ते। तर मस्तपैकी आम्ही आलेलो आहे आमच्या चुलत सासूच्या बागेत, आणि छान अशी हिरवीगार बाग आलेली आहे। त्यांनी अजून माल धरलेला नाही। तर बघा इथं छोटी छोट्या कळ्या आलेल्या आहेत, तर याचं काय करतात ते सांगतील मॅडम। तर चला ऐकूया त्यांची माहिती आपण। वंदनाताई मॅडम आहेत, शिक्षक आहेत बघा, आणि बागेची पण माहिती आहे यांना। हे डाळिंबाचं झाड आहे। या झाडाला जी ही कळी लागते ना, लांब होते, याच्यापासून याच्यावर मधमाशी बसली तर याचं डाळिंब तयार होतंय। आणि त्याला नरकळी पण असावी लागते। नरकळी असल्याशिवाय डाळिंब सेटिंग होत नाही। नरकळीवर पहिली मधमाशी बसावी लागते आणि नंतर मादी कळी होती बसली माशी तर डाळिंब मोठं होतं। आणि दुसरं अशा पद्धतीने डाळिंबाची बाग पुन्हा फुटव्या आल्या तर काढणे वेळेवर, गवत जास्त येऊ द्यायचं नसतंय। आणि कळ्या कुठल्या खाली पडते ते निघून, नर मादी काय ती सांगा की। मादी कळी असती ना ती त्याचं डाळिंब तयार होतं। नर कळी असती ना, आता ह्या झाडाला शक्यतो दिसना झाल्या, जी नर कळी असती ना ती खाली पडती। काढायची फुटली जिबाळा लागली का त्या जाग्यातून पाणी गेलात तर त्याला काहीतरी त्याचा साईड इफेक्ट कुजवा होतो किंवा बुरशी चढते। डाळिंबाच्या बागेला भरपूर मेहनत घ्यावी लागते। तर कष्टाचं फळ मिळतंय ना। बास कर ठेवा। तर आमच्या वंदनाताई मॅडम एकदम फेमस आहेत शेतीच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत पण। तर बघा छान अशी त्यांनी माहिती सांगितलेली आहे, आणि त्यांची गाडी आहे, आणि या बागेपासून जवळच असं पार्वती मातेचं मंदिर आहे, नवीनच बांधकाम झालेलं आहे। तर त्या मंदिरामध्ये त्यांच्या गाडीतून आम्हाला नेलेलं। तर येता येता आम्ही बागेत उतरलेलो होतो, आणि एक छोटंसं झाड आहे, त्या झाडाला चिमणीने घरटे बांधलेले आणि त्यात भरपूर अंडी घातलेली, मस्त वाटत होतं। तर बघा भरपूर मोठी बाग आहे आणि हिरवीगार मस्त बाग आलेली आहे, आणि आबाळ पण आलेलं आहे, भारी वाटत आहे। वर्षातून एकदा शेताला जायला खरंच खूप भारी वाटतं, एन्जॉय करायला। रोज जायचं म्हटलं की कंटाळा येतो। तर बघा ही त्यांच्या भावांची बाग आहे, म्हणजे आमच्या चुलत दिराची। तर छान असे बाग आलेली आहे, डाळिंब पण चांगलं आलेलं आहे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। तर आज बाग घालवायचं चाललेलं आहे, तर भरपूर माणसे इथे लागतात झटण्यासाठी। शेटपळेमध्ये माळ रानावर फुलवलेली डाळिंब बाग आहे। 25 लाखाचं उत्पादन काढलेले आहे त्यांनी। शेटपळे तालुका आटपाडी येथील शेतकऱ्यांनी हे केलेलं आहे। छान प्रकारे बाग त्यांनी म्हणजे पैसा कमवलेला आहे। केवळ 500 झाडातून 25 लाखाचे उत्पादन घेऊन त्यांनी आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यासमोर आदर्श ठेवलेला आहे। आटपाडी तालुक्यात पूर्वी माळ रानावर पाणी नसल्यामुळे काहीच उत्पन्न नव्हते, मात्र टेंबू योजनेमुळे शाश्वत पाणी उपलब्ध झाल्यानंतर माळ राणे पण हिरवीगार होऊ लागले। त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करून गायकवाड कुटुंबाने 1.5 एकर क्षेत्रात 13x7 अंतरावर डाळिंब लागवड केली। त्यांनी गेल्या 10 वर्षापासून चिकाटीने या पिकावर मेहनत घेतली आहे। दुष्काळी परिस्थितीवर मात करत गायकवाड कुटुंबांनी यशस्वी योग्य मार्गदर्शन यामुळे चांगले पीक घेण्यात यशस्वी झाले। तर कसा वाटला व्हिडिओ?